अजब रमा राघवची जोडी। सर आले। ओके 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 मिश्रामा, माझ्या कमरेचे हे जे तुकडे झालेत ना, हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे झालेले आहेत। तुमच्या चुका या खऱ्या चुका होऊन मला टोचल्या, समजलं? खोलवर रुजल्या। तुमच्या ह्या चुकीसाठी मी तुम्हाला आत्ताच्या आत्ता डिसमिस करू शकतो। राघव काय म्हणाला? What राघव says? माणसांना तोडू नका, माणसं जोडा। म्हणून मी तुम्हाला फक्त वॉर्निंग देऊन सोडून देणार आहे। यापुढे माझ्या ऑफिसमध्ये मला अशी भांडणं चालणार नाही। आणि राघव, ही वॉर्निंग तुझ्यासाठी सुद्धा आहे। तुमचं काही भांडण असेल, आय डोंट केअर, ते सगळं ऑफिसच्या बाहेर। तुम्ही जॉईन केल्यापासून आपल्या ऑफिसमध्ये रोज नवीन गोंधळ होतोय, तो मला चालणार नाही। पर्सनल मॅटर्स ऑफिसच्या बाहेर ठेवा। ऑफिसमध्ये फक्त काम, शिस्त म्हणजे शिस्त। काय चाललंय इथे? सिनेमा चालू आहे। मिश्रमा, राघव, तुम्ही इंटरव्ह्यू चांगला दिला होता म्हणून मी तुम्हाला अपॉइंट केलं होतं। आज मी तुमचा पुन्हा एक इंटरव्ह्यू घेणार आहे। मी तुम्हाला 3 प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नांच्या उत्तरावर तुमचं फ्युचर ठरेल, राईट? म्हणजे आता बबली सर या दोघांचं भविष्य सांगणार? गप्पा बसा। आर यू रेडी? वरुणचे आणि रमाचे 32 गुण जुळताय। 32 गुण जुळतायत खरे, पण पण काय गुरुजी? नाही म्हणजे रमाच्या आणि वरुणच्या पत्रिकेत काही प्रॉब्लेम आहेत का? नाही, वरुण आणि रमा एकमेकांसाठीच बनलेले आहे। जर यांचं लग्न झालं तर दोघं सुखाचा संसार करतील। नाही, कळलं नाही मला। जर लग्न झालं तर म्हणजे? मी तुम्हाला म्हटलं ना, मी फक्त पत्रिका बघतो, नियती नाही बदलू शकत। अच्छा, म्हणून तुम्ही मगाशी असं म्हणालात का दोघांचे फक्त 32 गुण जुळत आहेत? अहो नाही नाही नाही, तसं नाहीये। तुमचा काहीतरी गोंधळ होतो। मी तुम्हाला नीट समजावून सांगतो। काय आहे, पत्रिकेत 18 गुण जुळले पाहिजे आणि 18 ते 25 गुण जुळले तर ते चांगलं, आणि 26 ते 32 गुण जुळले तर ते उत्तम असं मानलं जातं। तेव्हा आता तुम्ही मनात कुठलीही शंका ठेवू नका। वरुण आणि रमाचं लग्न निर्धास्तपणे करा। हो ना, म्हणजे काय लग्नाच्या पत्रिका छापायला हरकत नाही। रमा वेट्स वरुण। थँक्यू गुरुजी, खरंच खूप थँक्स। येऊ मी आता? गुरुजी, ही आमच्याकडून एक छोटीशी भेटवस्तू। नाही नाही नाही, मी असं काही घेत नाही। नाही गुरुजी, पण मी हे स्वखुशीने देते। हो, पण ते माझ्या तत्वात बसत नाही। तुम्ही इतकी छान पत्रिका बघितली म्हणून देते। बरं, तुम्ही असं करा की रस्त्यात जाताना तुम्हाला मंदिर दिसेल तर त्याच्या दानपेटीत हे टाक। हा, पण मला पोचलं असं मी समजेन। बर।
यू रेडी? ओके. पहिला प्रश्न, तुमच्या डोक्यावरून 240 केस कमी केले तर किती केस उरतील? कम ऑन. 99,760. ओके. हे तुम्हाला कसं कळलं? सिंपल आहे, मी स्मार्ट मॅथ्स केलं. आपल्या डोक्यावर 1 लाख केस असतात, त्यातले 240 मायनस केले, रिमेनिंग मी तुम्हाला आन्सर दिलंय. अँड ऑल्सो जर तुम्हाला माझं उत्तर पटलं नसेल तर तुम्ही मोजू शकता. ब्रिलियंट, व्हेरी ब्रिलियंट. राघव, युअर आन्सर. आधी आहेत त्याच्यापेक्षा 240 कमी. इतका सोप्पा हिशोब आहे सर, एवढं गणित करायची गरज नव्हती. वाव, वंडरफुल. वंडरफुल. आता दुसरा प्रश्न. वासू. हा. वासू. ये सर. थँक्यू. माय प्लेजर सर. सॉरी सर, सॉरी. विश्रमा, आता यातून तुम्ही एक मिनिंगफुल सेंटेन्स बनवून दाखवा. Sure. God is nowhere. देव कुठेच नाही. Raghav, now it's your turn. येस सर. God is now here. देव सर्वत्र आहे. Wonderful, my boy. थँक्यू. प्रश्न नंबर 3. प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे वीकनेस. आणि ते फक्त स्टुपिड लोक करतात. इट्स अन इल्युजन. व्हॉट्स इट कॉल्ड? भास. भास. करेक्ट. राईट. भास. या. खोटं असतं ते. आणि प्रेम फक्त स्टुपिड लोक करतात. काय आहे ना, जे लोक प्रेम करतात ना त्यांचा त्यांच्या लाईफवर फोकस नसतो. आणि ऑल्सो ते दुसऱ्याच माणसाचा खूप जास्त विचार करू लागतात, त्यालाच खूप जास्त इम्पॉर्टन्स देऊ लागतात. अँड बिकॉज ऑफ विच त्यांची ग्रोथ होते. इन शॉर्ट, प्रेम
अननेसेसरी गोष्ट आहे. राघव, प्रेम ही आयुष्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सर. आपला श्वास असतो प्रेम. नाती घट्ट बनवतं ते प्रेम. युद्ध संपवतं ते प्रेम. प्रेम हे समुद्रापेक्षाही खोल आणि सूर्यापेक्षाही तेजस्वी असतं सर. या जगात प्रेम आहे म्हणून आपण होता. पाळण्यातल्या बाळाला दूध पाजणाऱ्या त्याच्या आईपासून सुरू होणारी आणि निरंतर वाहणारी एकच गोष्ट आहे सर, ती म्हणजे प्रेम. राघव माय बॉय, वा काय उत्तर दिलंय. सुपर. थँक्यू सर. यू मे गो नाव. बट सर, तुम्ही हे जे इंटरव्ह्यू घेतलं त्याच्या मागचं इंटेन्शन काय होतं? मी माझं इंटेन्शन तुम्हाला का सांगू? गेट बॅक टू वर्क. ही शिस्त म्हणजे शिस्त. सर 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 तुम्ही रमा आणि राघवला त्यांचा रिझल्ट नाही सांगितला, पण प्लीज आम्हाला सांगा ना. म्हणजे तुम्ही त्यांना 3 प्रश्न विचारून तुम्हाला त्यांचं काय भविष्य कळलं? नॉनसेन्स. जे मी त्यांना सांगितलं नाही ते तुम्हाला काय सांगू? सांगा ना सर प्लीज. तुम्ही सांगितलेलं भविष्य ना खरं ठरतं. हो सर. अरे आधी तुम्ही तुमच्या भविष्याचं बघा. काम चुकार कुठले? चला कामाला लागा. हाय हा हा. तुम्हाला नीट. येस सर. रमा आणि राघव व्हेरी स्ट्रेंज कपल. रमा पूर्व आहे तर राघव पश्चिम. रमा धरती आहे तर राघव आकाश. वेल, पण त्या दोघांना जोडणार एक क्षितिज आहे. मला खात्री आहे कुठली तरी गोष्ट या दोघांना नक्की एकत्र आणणार. यू डोंट बिलीव्ह, पण ते एकमेकांसाठीच बनले. मेड फॉर इच अदर. आता लवकरच आपल्याला बघायला मिळेल रमा वेल्स राघव. ते 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 नेहा, तुझ्याकडे चॉकलेट आहे? चॉकलेट दे मला पहिले. हो हो हो. पण अगं तुला चॉकलेट का हवंय? तू अपसेट आहेस? ऑफकोर्स अपसेट आहे मी. पाहिलं नाहीस का बघ सर काय बोलत होते की सुपर आन्सर्स दिले मी. पण नो, त्यांना ते इडियट राघवचे आन्सर्स आवडले, त्यालाच प्रेस करत होते. अगं रॅम्स, पण राघवने खरंच मस्त आन्सर्स दिली. शट अप आणि जस्ट शट अप. बघा होता त्याची तारीफ काय करत असते ग? आणि मला सांग काय येतं त्याला? काय येतं? फक्त लेक्चर देता येतात. बोरिंग कुठला. बघा होत्या फिलॉसॉफी झाडत असते. आज तर काय प्रेमावर फिलॉसॉफी देत होता. किती बोरिंग लेक्चर दिलं. गॉड प्लीज प्लीज सेव्ह दॅट गर. त्याची जी कोणी होणारी बायको असेल ना, जी सॉलिड वाट लागणार आहे. पुअर गर्ल. पण रॅम्स, तुला एखादा राघव सारखाच नवरा मिळाला तर काय करशील? ठेव, तुला माझा मूड चांगला बघवतच नाही ना, क्रेझी गर्ल. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मला जर का त्याच्यासारखा नवरा मिळाला ना तर फर्स्ट नाईटलाच डिवोर्स दे ना मी. त्या इरिटेटिंग लेक्चर देणारा नवरा कोणाला हवा असेल ना? बोरिंग कुठला. रोज लेक्चर नाही ऐकणार आहे मी. अँड दॅट इरिटेटिंग स्माइल, ती पण मला रोज रोज नाही बघायची आहे.
मूर्ख कुठला. असा गोड गोड बोलणारा नवरा ना मला अजिबात नकोय, कळलं? स्वतःला मिस्टर सदाचारी समजतो तो. लॅन्स, अगं तो आहेच मिस्टर सदाचारी. हॅलो, ऐक ना, तो वाटेल ते असू दे, पण मला त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाहीये आणि मला त्याच्यासारखा मुलगा तर अजिबात नकोय, कळलं? एक वेळेला सिंगल राहील मी, नवराच नको मला, पण असा मुलगा नकोय टफ. तुम्ही पण ना रमा. वा, मस्त झालाय चहा. काय मामा, कसं वाटतंय? अश्विनी, तू बनवलास चहा? मस्त झालाय. काय झालंय काय तुम्हाला? ते गप्प गप्प का आहात? मौन व्रत आहे का सगळ्यांचा? कुणी बोला तरी. अगं आजी, तू तरी बोल. अरे हा विषयच असा आहे ना, खरं म्हणजे गजाननाने बोलायला पाहिजे, पण त्याचा पापड कधी मोडेल काही सांगता येत नाही. मोडू देत, पण आज मी गजानन भाऊजींना ना खडसावून विचारणार आहे की तुमच्या राघवचं आणि माझ्या अश्विनीचं लग्न कधी लावताय. हा हा विचार. तू यांना खडसावणार? नाही म्हणजे कसं विचारायचंय ते बघू आपण नंतर. पण आज मला या प्रश्नाचं उत्तर मिळालंच पाहिजे. बिचारी कधीपासून तुमच्या घराची सून होण्याची वाट बघते ती. बाबा, थोडं शांत व्हा ना. नाही, मी शांत होणार नाही. तुझ्या आणि राघवच्या डोक्यावर अक्षता पडेपर्यंत मी शांत होणार नाही. काही सांग बघू, तू भाऊजींना विचारतेस का मी विचारू? ठीक आहे, मीच विचारतो. खडसावून. जीभ जास्त चालायला लागली हा तुझी. काय खाणोखुणा चालले आहेत? नाही, खाणाखुणा काही नाही खाणाखुणा. म्हणजे मी काय म्हणत होतो हा की राघव आणि अश्विनीच्या लग्नाची आपण तारीख ठरवूया का? नाही म्हणजे काय आहे की आता लोक मला विचारायला लागले तो की अश्विनीचं लग्न कधी होणार है ना. आणि आता तुम्ही तर काहीच स्पष्ट सांगत नाहीये, मी त्यांना काय उत्तर द्यायचं? आपण मुहूर्त काढून ठेवूया का? अय्या, हे आले. आले? 100 वर्ष आयुष्य हा तुम्हाला. अगं नाही, ठीक आहे, ठेवतो मी. असू द्या. हो बर. काय झालं, माझाच विषय सुरू होता का? सांगतो. आणि माधवा, तुझ्या प्रश्नाचंही उत्तर देतो. हो. माधवा, तुला सोनगिरी गाव माहितीये? सोनगिरी म्हणजे ते पिंपळगाव बसवांच्या जवळ. हा, तिथे तुमची 5 एकर जमीन आहे आणि तिथे तुम्ही मंदिर बांधताय. अगदी बरोबर. तर त्या मंदिरातल्या मूर्तीची स्थापना आणि प्राणप्रतिष्ठा मी राघवच्या हातून करणार आहे.
अरे वा 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 वा, छान छान. म्हणजे अश्विनी, म्हणजे हा मान तुला सुद्धा मिळणार बर का. आ? काय हो बाबा. नाही माधव, हा मान फक्त राघवचा असेल. पण केला आहे की जोपर्यंत मंदिर बांधून पूर्ण होत नाही तोपर्यंत राघव ब्रह्मचारी राहील. आणि तरच या पवित्र कार्यात कुठलं विघ्न येणार नाही. पण भाऊजी, अहो मंदिर पूर्ण व्हायला किती वेळ लागेल माहित नाही. तोपर्यंत काय तुम्ही राघवचं लग्न थांबवून ठेवणार? पण माधव मामा, माझी काहीच हरकत नाही. चला मग, राघवच्या लग्नाचा विषय आता यापुढे या घरात कोणी काढणार नाही. काका, मंदिर बांधून झाल्याच्या दुसऱ्या दिवशी काढता येईल ना? अश्विनी, माधवा ये. हा, तुम्ही सगळे एवढ्या काळजीत का दिसताय? हे बघा, मी आबांच्या शब्दाबाहेर नाही आणि मला लग्न करायची मुळीच घाई नाही. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका.